आता आपण ऋणसंख्या वापरून बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते बघणार आहोत. सुरुवातीला आपण संख्या रेषा म्हणजे काय ते बघूया, पुन्हा आठवूया. तर संख्या रेषा म्हणजे त्याच्यावरती अशा संख्या असतात आणि आपण शून्याकडून उजवीकडे गेलो की सगळ्या धनसंख्या असतात आणि डावीकडे गेलो की सगळ्या ऋणसंख्या असतात. आता आपण असं समजूया की जेव्हा आपण शून्याकडून उजवीकडे जायला लागतो त्यावेळेला आपण उजवीकडे तोंड करून चालतो असं धरूया. म्हणजे समजा आपल्याला धन 10 सांगितले तर आपण शून्याकडून उजवीकडे तोंड करून चालणार, 10 पावलं चालणार किंवा 10 घरं चालणार आणि त्यामुळं इथे आपण अधिक 10 पाशी धन 10 पाशी येणार आहोत. आणि जर ऋण 10 अशी संख्या असेल तर आपण शून्याकडून डावीकडे तोंड करून चालायला लागणार आणि 10 घरं जाणार म्हणजे आपण ऋण 10 पाशी पोहोचणार. तर आपल्याला लक्षात ठेवायचं धनसंख्या असेल तर आपण उजवीकडे तोंड करून जाणार आणि ऋणसंख्या असेल तर डावीकडे तोंड करून चालणार. आता या ज्या शून्याच्या नंतर उजवीकडे येणाऱ्या सगळ्या संख्या आहेत, या ज्या धनसंख्या आहेत त्या धनसंख्यांच्या आधी चिन्ह लिहिलेलं नाही आहे 5, 10, 15 यांच्या आधी. त्याला कारण जेव्हा आपण चिन्ह लिहित नाही त्यावेळेला ते धन चिन्ह असतं असं आपण धरतो. म्हणजे चिन्ह नाही म्हणजेच धन अधिकाचं चिन्ह आहे. तर ही सगळी आपली थोडीशी उजळणी झाली. आपल्याला ऋण आणि धनसंख्यांबद्दल काय माहिती आहे ते. आता याच्या पुढची पायरी म्हणजे आपण या संख्यांची बेरीज करायला लागूया. तर आपल्याला असं माहिती आहे की आपण म्हणालो की धनसंख्यांसाठी उजवीकडे तोंड करून चालायचं आणि ऋणसंख्यांसाठी डावीकडे तोंड करून चालायचं. तसं जेव्हा आपण बेरीज करतो त्यावेळेला आपण लक्षात ठेवायचं की बेरीज म्हणजे सरळ पुढे चालायचं. म्हणजे आपण ज्याही दिशेला चालतो आहोत त्या दिशेला पुढे चालायचं म्हणजे बेरीज. उदाहरण घेऊया. आधी आपण धनसंख्या घेऊन सुरुवात करूया म्हणजे सोपं जाईल. 10 अधिक 5. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10 आणि 5 म्हणजे 15 होतात. पण आपण इथे संख्या रेषेकडे बघून ही बेरीज करणार आहोत. तर 10 म्हणजेच धन 10 आणि 5 म्हणजेच धन 5. चिन्ह नाही आहे म्हणजे धनचिन्ह आहे. याचा अर्थ आपण धन 10 अधिक धन 5 करणार आहोत. मग धन 10 म्हणजे आपण शून्याकडून निघणार आणि उजवीकडे तोंड करून 10 घरं चालणार कारण की तो धन 10 आहे म्हणजे आपण आलो 10 पाशी. आता त्याच्यानंतर धन 5 आहेत आणि आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे बेरीज करायची म्हणजे आपण सरळच पुढेच जाणार आहोत आणि धन 5 म्हणजे आपण आता 5 घरं अजून पुढे जाणार आणि आपलं तोंड धन 5 असल्यामुळे उजवीकडेच राहणार आहे. त्यामुळे 10 नंतर आपण 5 घरं पुढेच चालत राहिलो की आपल्याला मिळतात 15 म्हणजे आपलं उत्तर आलं 15. तर अशा पद्धतीने आपण बेरीज करणार आहोत. आता आपल्याला एकदा पद्धत कळलेली आहे त्यामुळे आपण आता ऋणसंख्यांची बेरीज करूया. ऋण 10 अधिक ऋण 5. आता ऋण 10 म्हणलेले आहेत म्हणजे आपण शून्याकडून चालायला लागणार आणि डावीकडे तोंड करून चालणार कारण ऋण 10 आहेत. मग डावीकडे तोंड करून चालल्यावर 10 घरं गेल्यावर आपण ऋण 10 पाशी इथे आलो. आता ऋण 10 आणि ऋण 5ची बेरीज आहे, मध्ये अधिकाचं चिन्ह आहे म्हणजे आपण सरळच चालत राहणार आहोत. ऋण 10 नंतर सुद्धा आपण सरळ पुढेच चालणार आहोत. आपली पुढची संख्या आहे ऋण 5 म्हणजे आपलं तोंड डावीकडेच राहणार आहे आणि आपण 5 घरं चालणार आहोत. म्हणजे ऋण 10 पासून डावीकडे तोंड असताना पुढे 5 घरं चाललं तर ऋण 15 पाशी आपण येतो म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे ऋण 15. आता आपण ऋणसंख्यांची बेरीज कशी करायची ते पाहिलं. आपल्याला लक्षात येण्यासाठी अजून एक छोटंसं उदाहरण घेऊया. ऋण 3 अधिक ऋण 15. म्हणजे आता इथे काय होणार आहे तर शून्यापासून आपण ऋण 3 म्हणजे डावीकडे तोंड करून 3 घरं चालणार म्हणजे आपण ऋण 3 पाशी येणार. नंतर अधिकाचं चिन्ह आहे म्हणजे आपण सरळच चालत राहायचं आणि पुढे आहेत ऋण 15 म्हणजे पुन्हा डावीकडे जे आपलं तोंड आहे ते डावीकडेच राहून आपण 15 घरं चालणार आहोत म्हणजे आपलं उत्तर येईल ऋण 18. म्हणजे आधी आपण 3 घरं चाललो नंतर 15 घरं चाललो. ही सगळी 18 घरं आपण डावीकडे तोंड करून पुढे पुढे चाललोय म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे ऋण 18. म्हणजे तुम्ही बघाल की आपण 2 धनसंख्यांची बेरीज केली, 2 ऋणसंख्यांची बेरीज केली. आता आपण एक धन आणि एक ऋणसंख्या घेऊया. 15 अधिक ऋण 5. मग आता पहिली संख्या 15 आहे. 15 आहे म्हणजेच धन 15 आहे म्हणजे आपण उजवीकडे तोंड करून शून्यापासून 15 घरं गेलो, 15 पाशी आलो. आता त्यांनी म्हणलं आहे की ऋण 5 त्याच्यामध्ये मिळवा. म्हणजे आपल्याला सरळच चालायचं, सरळ पुढेच चालायचं पण ऋण 5 आहे म्हणजे आता आपल्याला तोंड आपण काय करणार डावीकडे करणार. म्हणजे आता आपण जे उजवीकडे तोंड करून चालत होतो
ते आपण बरोबर त्याच्या उलटं फिरलो, डावीकडे तोंड करायला लागलं आणि 5 घर आता चालायचं आहे. त्यामुळे डावीकडे तोंड करून आपण जर 5 घरं चाललो तर आपण येणार आहोत 10 पाशी. म्हणजेच 15 अधिक ऋण 5 याचं उत्तर आलेलं आहे 10. बघा 15 पाशी पोचल्यानंतर पुढची संख्या ऋण 5 असल्यामुळं आपण डावीकडे तोंड केलं आणि मग 5 घरं चाललो. बरोबर आहे. तर आपण संख्या रेषा वापरून वजाबाकी कशी करायची ते बघूया. आपण जसं म्हणालो की बेरजेमध्ये आपण सरळ पुढे चालत असतो, तसं वजाबाकी म्हणलं की आपण उलटं मागं चालतो. म्हणजे आपण उलटं वळत नाही, आपण समोर बघून उलटी उलटी पावलं टाकतो मागे मागे. बरोबर आहे. म्हणजे समोर बघायचंय आणि आपल्या पाठीच्या बाजूला मागे मागे पावलं टाकायचे, त्याला आपण उलटं मागं चालायचं असं म्हणतो आहोत. तर वजाबाकीमध्ये आपण असं करणार आहोत. उदाहरण घेऊन पाहूया म्हणजे लक्षात येईल. 15 वजा 5 म्हणजेच काय? म्हणजेच धन 15 वजा धन 5. आता धन 15 आहेत म्हणजे पहिल्यांदा आपण शून्याकडून उजवीकडे तोंड करून निघालो आणि 15 पावलं चालून 15 पाशी आलो. आता त्यांनी म्हणलंय वजा धन 5 म्हणजे पुढची संख्या धन 5 आहे म्हणजे आपण तोंड उजवीकडेच ठेवणार आहोत. पण आता वजा आहे म्हणजे वजाबाकी करायची आहे. म्हणजे आपण तोंड जरी उजवीकडे ठेवलं 15 कडे असताना तरी चालणार, मात्र आपण मागं मागं 5 पावलं चालणार आहोत. मग 15 पासून तुम्ही उलटं उलटं 5 पावलं मागे चालत आलात तर तुम्ही 10 पाशी येणार आहात. म्हणजेच उत्तर आलं 10. म्हणजेच 15 वजा 5 बरोबर 10. आपल्याला 15 वजा 5चं उत्तर माहितीच आहे. आपण नेहमी इतकी सोपी वजाबाकी करतो. पण संख्या रेषेवर कशी करायची ते आपण आत्ता पाहिलेलं आहे. आता पुढच्या उदाहरणामध्ये 2 ऋण संख्या घेऊया. उणे 15 वजा उणे 5 किंवा ऋण 15 वजा ऋण 5. आता ऋण 15 म्हणलंय म्हणजे शून्याकडून आपण डावीकडे तोंड करणार आणि 15 पावलं चालणार. म्हणजे आपण इथे आलो ऋण 15 पाशी. आता ऋण 5 हे त्याच्यातून वजा करायचेत. वजा करायचेत म्हणजे आपण आता पावलं उलटी उलटी टाकणार आहोत, मागे मागे टाकणार आहोत. आणि पुढची संख्या ऋण 5 आहे म्हणजे आपण तोंड ठेवणार आहोत डावीकडेच, कारण की ऋण संख्येला आपण डावीकडे तोंड ठेवतो. म्हणजे ऋण 15 पासून डावीकडे तोंड ठेवलंय पण मी 5 पावलं मागे मागे टाकणार आहे. मग ऋण 15 पासून 5 पावलं जर मी मागे टाकत आले तर मी कुठे येणार? ऋण 10 पाशी येणार. म्हणजे माझं उत्तर आलेलं आहे ऋण 10. पुढचं उदाहरण घेऊया. 10 वजा ऋण 5. इथे एक संख्या धन आहे, एक संख्या ऋण आहे. पहिली संख्या आहे 10 किंवा धन 10 म्हणजे आपण उजवीकडे तोंड करून 10 पावलं चालणार, आपण येणार आहोत 10 पाशी. आता वजाबाकी करायची म्हणजे आता इथून पुढे आपण उलटी पावलं टाकणार आहोत. पण पुढची संख्या आहे ऋण 5. ऋण संख्या म्हणजे आता आपण डावीकडे तोंड करणार. म्हणजे मी 10 पाशी आल्यानंतर उलटं फिरून डावीकडे तोंड केलं. आता मी 5 घरं चालणार आहे. पण आता 5 घरं मी पुढे चालणार आहे का? नाही. 5 घरं मी उलटी उलटी मागे पावलं टाकत चालणार आहे, कारण की मला वजाबाकी करायची आहे. मग 10 पाशी असताना डावीकडे तोंड करून मी जर 5 घरं उलटी चालले तर मी येईन 15 पाशी. याचा अर्थ 10 वजा उणे 5 याचं उत्तर आलेलं आहे 15. आपण डोळ्यासमोर आणून पाहायचं आहे की आपण 10 पाशी आहोत आणि आता आपण मागे फिरलो, डावीकडे तोंड केलं आणि पावलं पण उलटी उलटी टाकतो आहोत. अशी 5 पावलं टाकली तर आपण 15 पाशी येऊ. आपल्याला जर चालायचं मागे मागे कसं किंवा उलटं कसं चालायचं, समोर बघत उलटं कसं चालायचं हे लक्षात येत नसेल तर आपण दुसरं असा विचार करू शकतो की आपण एक गाडी चालवतोय, समजा कार चालवतो आहोत किंवा ट्रक चालवतो आहोत. तर तुम्हाला माहिती आहे की ट्रक पुढे पण जाऊ शकतो, मागे पण जाऊ शकतो, किंवा गाडी जाते पुढे आणि मागे. ज्याला मागे जाते तेव्हा आपण रिव्हर्समध्ये येते असं म्हणतो. तर आपण असं समजायचं की जेव्हा बेरीज असते तेव्हा गाडी सरळ पुढे जाते आणि वजाबाकी असते तेव्हा गाडी मागे रिव्हर्समध्ये जाते. म्हणजे तोंड पुढे असलं तरी जात मात्र ती मागे असते. आता आपण हे सगळं पाहिलं की संख्या रेषा वापरून आपण उजवीकडे तोंड करतो आहोत, डावीकडे करतो आहोत, पुढे चालतोय, मागे चालतो आहे. पण दरवेळेला असं आपण डोळ्यासमोर चित्र आणून पुढे मागे कसं करायचं असा विचार करायची गरज नाही आहे. म्हणून आपण काही नियम शिकूया, उदाहरणं घेऊ आणि नियम काय आहेत ते बघूया. म्हणजे आपण दरवेळेला ते नियम वापरू शकतो. तर नियमांसाठी आपण उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण आहे 10 अधिक धन 5 बरोबर किती? आपल्याला माहिती आहे की 10 आणि 5
धन 5 म्हणजेच 5, 10 आणि 5 ची बेरीज येते 15. हवं तर आपण संख्या रेषेवर पण करून बघू शकतो. त्याच्या पुढचं उदाहरण आहे 10 वजा ऋण 5. आता पहिल्यांदा 10 आहेत म्हणजे आपण धन 10 पर्यंत चालत गेलो उजवीकडे तोंड करून 10 पाशी आलो. मग वजाबाकी करायची म्हणजे आता आपण उलटं चालणार आणि ऋण 5 आहे म्हणजे आपण डावीकडे तोंड करणार आणि उलटं चालणार. आपण हे उदाहरण आत्ताच थोड्या वेळापूर्वी सोडवलं. तर 10 वरती असताना डावीकडे तोंड करून उलटं चाललं तर आपण 15 पाशी येतो. म्हणजेच उत्तर आलं 10 वजा ऋण 5 बरोबर 15. तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही उदाहरणांमध्ये आपण 10 अधिक 5 बरोबर 15 असं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 10 अधिक धन 5 काय किंवा 10 वजा ऋण 5 काय, दोन्हीचं उत्तर 15च येतं आहे. तर इथं आपण जर पाहिलं तर आपल्याला अधिक धनसंख्या केली किंवा वजा ऋण संख्या केली की उत्तर तेच आलं. म्हणजे आपण बेरीजच केली, आपण दोन्ही वेळेला 10 अधिक 5 केले. म्हणजेच याच्यावरनं आपण असा नियम सांगू शकतो की दोन सारखी चिन्ह असतील तर धनचिन्ह येतं. म्हणजे 10 अधिक धन 5 असतील तर आपण 10 अधिक 5 करतो किंवा 10 वजा ऋण 5 असतील तरीसुद्धा आपण 10 अधिक 5 15 असं करतो. म्हणजे जेव्हाही सारखी चिन्ह पाठोपाठ येतात त्यावेळेला आपण बेरीज करणार आहोत, धनचिन्ह येतं तिथे. पुढचं उदाहरण घेऊया. इथे आपण वेगळी वेगळी चिन्ह घेणार आहोत. म्हणजे उदाहरण पाहूया 15 अधिक ऋण 5. आता 15 अधिक ऋण 5 म्हणजे काय, तर आपण आधी उजवीकडे तोंड करून 15 घरं गेलो, धन 15 पाशी आलो आणि आता ऋण 5 आहेत म्हणजे आपण आता तोंड डावीकडे केलं आणि सरळ चालत गेलो. कारण बेरीज आहे म्हणजे आपण सरळ चालणार आहोत आणि सरळ चालत आपण जर 5 घरं डावीकडे गेलो तर आपल्याला उत्तर येणार आहे 10. म्हणजेच 15 अधिक ऋण 5चं उत्तर आहे 10. आता 15 वजा अधिक 5 असतील तर 15 आहेत म्हणजे आधी आपण धन 15 पाशी आलो. मग धन 5 हे वजा करायचे म्हणजे आपण आता मागे मागे चालणार आहोत आणि तोंड आपलं उजवीकडेच राहणार आणि आपण 5 घरं मागं चाललो की आपण येणार आहोत 10 पाशी म्हणजे आपलं उत्तर आलं 10. म्हणजेच या दोन्ही उदाहरणांमध्ये तुम्ही पाहिलं तर 15 आणि 5 होते, दोन्हीकडे आपण 15 मधून 5 वजा केलेले आहेत आणि आपलं उत्तर 10 आलंय. आता या दोन्ही उदाहरणांमध्ये वेगळी वेगळी चिन्ह आहेत. वरती आहे 15 अधिक उणे 5 आणि खाली आहे 15 वजा धन 5. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की दोन वेगळी चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करतो म्हणजे ऋण चिन्ह येतं. म्हणजे दोन्हीकडे आपण काय केलं तर 15 वजा 5 करून 10 उत्तर काढलं. तर आपण हे नियम म्हणून लक्षात ठेवू शकतो की सारखी चिन्ह जर असतील तर आपण बेरीज करणार आहोत आणि वेगळी वेगळी चिन्ह असतील, भिन्न चिन्ह असतील तर आपण वजाबाकी करणार आहोत. हेच नियम आपण वेगळ्या प्रकारे असे लिहूया की अधिक अधिक चिन्ह असेल तर अधिक चिन्ह येईल, उणे उणे वजा वजा चिन्ह असेल तर अधिक चिन्ह येईल, अधिक उणे असेल तर वजा चिन्ह येईल आणि उणे अधिक असेल तरी सुद्धा वजा चिन्ह येईल. अशा प्रकारे पण आपण चिन्हांच्या भाषेमध्ये सुद्धा हे नियम लिहू शकतो. आता बाकी सगळे नियम आपल्याला चांगले वाटत आहेत, पण हा जो दुसरा नियम आहे की उणे उणे कसे काय अधिक होतात, हा नियम बऱ्याच लोकांना बघून तो काही फारसा पटत नाही. मग आपण असं करूया, आपण थोडं आपण रोजच्या बोलण्यामध्ये जसं बोलतो त्या गोष्टी आपण अधिक उणे अशा घेऊन बघूया आणि मग आपण बघू की उणे उणे अधिक होतात का नाही. कुठलीही गोष्ट जी करायची असते, म्हणजे समजा आपण म्हणलं की खेळ, खा, गाणं म्हण, म्हणजे कुठलीही जी गोष्ट करायची आहे त्याला आपण अधिक म्हणूया. कुठलंही काम जे करायचं किंवा कृती करायची त्याला आपण अधिक म्हणूया. समजा आपण म्हणालो की खेळ म्हणजे अधिक आणि नको नाही म्हणजे उणे झाले, बरोबर आहे. म्हणजे नको खेळू किंवा नको खाऊस किंवा नको झोपूस, तर ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी झाल्या, नाहीच्या गोष्टी झाल्या म्हणजे त्या उणे झाल्या, बरोबर आहे. त्यामुळे अधिक आणि उणे असं जर एकत्र केलं तर उणेच होत आहे, बरोबर आहे. म्हणजे खेळू नको किंवा नाही खेळायचं असं म्हणलं म्हणजे एक अधिक आणि एक उणे असं घेतलं की उणेच येत आहे. आता उणे उणे अधिक काय येत आहे, तर आता हे वाक्य आपण बघूया. खेळायचं नाही असं करू नकोस. आता याच्यामध्ये खेळायचं नाही तर पहिला जो नाही आहे तो एक उणे झाला, असं करू नकोस हा दुसरा उणे झाला, म्हणजे 2 उणे झाले, 2 ऋण झाले. या वाक्याचा अर्थ काय होतो, खेळायचं नाही असं करू नकोस म्हणजे खेळ, बरोबर आहे. खेळायचं नाही असं करू नको म्हणजे तू खेळ. तर याचाच अर्थ डावीकडच्या वाक्यामध्ये 2 ऋण झालेले आहेत, नाही आणि नकोस, आणि त्याचा अर्थ खेळ झालाय म्हणजेच धन झालाय.
म्हणजेच 2 ऋण याचा अर्थ 1 धन असा होतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इथे जे उणे उणे म्हणजेच अधिक असा जो नियम दिसतोय तो नियम बरोबर आहे. तो आपण नेहमीच्या आपण जी मराठी वाक्य बोलतो तिथे सुद्धा असाच नियम वापरतो. तर आता आपल्याला नियम समजलेले आहेत. नियम आपण इथे बाजूला ठेवूया आणि सराव म्हणून उदाहरणं सोडवूया. 7 अधिक धन 3 अधिक अधिक म्हणजेच अधिक राहणार आहेत. 7 अधिक 3 बरोबर 10. 7 वजा अधिक 3 एक उणे चिन्ह आहे, एक अधिक आहे, म्हणजे आपलं चिन्ह असणार आहे वजा. 7 वजा 3 बरोबर 4. 5 वजा ऋण 8 वजा वजा झाले अधिक, म्हणजेच 5 अधिक 8 बरोबर 13. 0 अधिक अधिक 6 शून्याला चिन्ह असतं का? नाही. 0 हा धन पण नाही आहे, ऋण पण नाही आहे, पण दुसऱ्या संख्येला आपल्या चिन्ह आहे. 6ला धन 6. धन धन म्हणजे धनच येणार आहेत, म्हणजेच 0 अधिक 6 बरोबर 6. 0 अधिक ऋण 6 अधिक उणे म्हणजे उणे झाले, म्हणजे 0 वजा 6 म्हणजेच 0हून 6 कमी म्हणजेच ऋण 6. उणे 7 वजा उणे 2 उणे उणे अधिक होतात, म्हणजेच उणे 7 अधिक 2 असे झालेले आहेत. उणे 7 अधिक 2 म्हणजे उणे 5 होतात. कसं ते बघू शकाल तुम्ही. उणे 7 म्हणजे डावीकडे तोंड करून आपण 7 घरं गेलेलो आहोत. आणि आता पुढची संख्या धन आहे, म्हणजे आपण तोंड केलं उजवीकडे आणि 2 घरं चाललो तर आपण उणे 5 पाशी येऊ. तर तुमच्या लक्षात आलं असेल की बेरीज वजाबाकी करायचे नियम काय आहेत. सारखी चिन्ह असतील किंवा वेगळी चिन्ह असतील तर कुठलं चिन्ह येतं. आणि आपल्याला जर कुठेही गोंधळ झाला तर आपण संख्या रेषा काढायची आहे आणि त्याच्यावरती आपण कसं कुठे जाऊ, डावीकडे उजवीकडे असं करून बघायचं आणि अशा प्रकारे आपण बेरीज वजाबाकी करायची आहे.